भजन संहिता लेकर गई बार प्रभु भोज के विषय में लिया था, क्योंकि गई बार प्रभु भोज था। पहला संडे को याद रखना प्रभु भोज रहता है, महिन्याचा पहिला रविवार प्रभु भोज आपण ठेवत आहे। हालेलुया। ओके, प्रभु भोजच्या विषयामध्ये आपण घेतलेलं। इस समय हमारा विश्वास पार होना बहुत ही जरूरी है। आमचा विश्वास पार होणं भरपूर गरजेचं आहे। हालेलुया, प्रेज लॉर्ड। मरकुस 4 अध्याय आणि 35 वचनांमध्ये येशू म्हणतो आपल्या शिष्यांना, आओ हम उस पार चले, आओ हम उस पार चले, आपण पलीकडे जाऊया। तर खास करून आम्ही पाहतो की आमचा विश्वास पार होणं भरपूर गरजेचं आहे। हालेलुया, आमचा विश्वास पार होणं भरपूर गरजेचं आहे। आता आम्ही पाहूया ह्या वचनामध्ये, इस वचन में हम देखेंगे उसी दिन सांझ हुई और तो उसने चेलों से कहा, आओ हम पार चले। उसी दिन सांझ हुई, संध्याकाळ झाली, त्या दिवशी संध्याकाळ झाली आणि येशू म्हटलं आम्ही पलीकडे जाऊ, पार जाऊ, आओ हम पार चले। तर आम्ही पाहतो की आमचा विश्वास पार होणं भरपूर जरुरीचं आहे। हालेलुया। आणि मग काय होत आहे पुढं? और वे भीड़ को छोड़कर जैसा वो था वैसा ही उसे नाव पर साथ ले चले। यह वचन कहता है जैसे वो भीड़ को छोड़कर जैसा यीशु मसीह था वैसे यीशु मसीह और उसके चेले उस नाव पर नाव में बैठकर चले, साथ चले। फिर आगे और उसके साथ और भी नावें थी, और उसके साथ और भी नावें लगी थी, वो भी चल रही थी। तब बड़ी आंधी आई। तब बड़ी आंधी आई। हालेलुया। यह वचन कहता है जब यीशु मसीह ने कहा कि आओ हम पार चले और सांझ हुई, और उसी दिन सांझ हुई, और जब यीशु मसीह भीड़ से अलग होकर जैसे यीशु मसीह थे वैसे ही अपने चेलों के साथ जहाज में बैठ गए, नाव में बैठ गए, और उसके साथ और भी नावें लगी थी, और जैसे वो निकले पार होने के लिए। देखो, इसलिए बोला हमारा विश्वास पार होना बहुत ही जरूरी है। जब यीशु मसीह कहते पार चलेंगे, और जैसे वो नाव में बैठते और जैसे चल रहे तो अचानक तूफान और आंधी आती है। बहुत बार हमारा विश्वास भी, जब इसलिए बोला पार होना बहुत जरूरी है, हमारे विश्वास को पार होना। यहाँ भी आप यीशु मसीह जब कहते हैं हम पार चले, तो आप देखते हैं जैसे यीशु मसीह पार चलने के लिए निकलते हैं उनके चेले, और वो बड़ी आंधी आती है रोकने के लिए उनको। वैसे हो सकता है आपका विश्वास वो पार होना, पर आप कहते कि मेरा विश्वास पार हो। बहुत बार तूफान जैसे, आंधी जैसे आपके जीवन में समस्या आती है, या हमारे जीवन में समस्या आती है, और हम पार नहीं होते, वो समस्या को हम देखते रहते अभी क्या होगा। क्योंकि बाइबल कहती जब यीशु मसीह बोले पार हो गए, पार चलेंगे, और तूफान आता है तो क्या होता है? और लहरें नाव पर यहाँ तक कि उछल के आने लगी। पानी से भरी जाती थी। नाव पानी से भर रही है अभी, और बाइबल कहती है यीशु मसीह पर वो आप पिछले भाग में आराम से सो रहा। यीशु मसीह आराम से सो रहे। अभी संघर्ष क्या है? चेले लोगों का संघर्ष। चेले लोग, त्यांचा संघर्ष सुरू झाला। वादळ आले आणि लाटा जहाज मध्ये येत आहे। आता काय? संघर्ष करायला लागले। और फिर जब उन्होंने उसे जगाकर उससे फिर यीशु मसीह के पास गए और उसको जगाकर कहने लगे, हे गुरु, क्या तुझे चिंता नहीं कि क्या तुझे चिंता नहीं क्या हम नष्ट हुए जाते हैं। इसलिए बोला बहुत बार हमारे विश्वास को पार होना बहुत ही जरूरी है। और जैसे हमारा विश्वास हम पार करने की कोशिश करते, बहुत से बार हमारे जीवन में तूफान आने लगते हैं। वहाँ भी यीशु मसीह उनके साथ होकर भी आप देखेंगे तो तूफान आंधी चली, और उस नाव में वो लहरें उछल कर आने लगी।
और बाइबल कहती है यीशु मसीह कुछ संघर्ष नहीं कर रहा है, एकदम शांत सोए हैं यीशु मसीह। पर चेले लोग संघर्ष कर रहे हैं और संघर्ष करते करते डर गए बहुत बार। अपन भी समस्या को देख के बहुत बार कभी कभी जब वो समस्या ये होती तो बहुत बार व्याकुल हो जाते हैं या डर जाते हैं, अभी क्या होगा। पर हमारा विश्वास पार होना जरूरी है, और अगर आपका विश्वास पार होना है तो आपके साथ यीशु मसीह होना बहुत जरूरी है। आमेन। उसका वचन आपके साथ होना बहुत जरूरी है, तभी आप और मैं पार हो सकते हैं। नहीं तो नहीं, वो तूफान में ही डूब जाएंगे, तूफान से पार नहीं हो जाएंगे, है ना। मुश्किल होता है, सामने से तूफान आ रहा है, कोई पार हो नहीं सकता। वादळ पुढून आलं तर ते पार होऊ शकत नाही, किती पण उलट इकडे जाऊ शकतं, इकडे पार होऊ शकतं, पुढं पार होऊ शकत नाही, पाठीमागं पार होऊ शकतं, है ना। भरपूर लोक वादळ समोरून आलं ना मग पुढं पार होत नाही, ते पाठीमागं पार होतात। समजमध्ये आलं ना तुम्हाला। मग होऊ शकतं त्याचा विश्वास पाठीमागच हटत तिकडे पार व्हायला जातं, पुढं चलत नाही का की तोंडावर वारं आहे, तुफान आहे। पण येशू मसीह अगर त्याच्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये त्याच्या वचनामध्ये तुम्ही आहात तर जरूर तुम्ही पार होणार आहात। आमेन। इथं वचन सांगतं येशू ख्रिस्त त्या नावेत झोपलेला आणि हिने संघर्ष केला असेल, खुश केला म्हणून मला आता काय होत नाही, आणि लहरे वादळ पूर्णपणे लाटा त्या जहाजेमध्ये येत आहे वचन सांगतं, आणि ते जहाज भरायला लागली। आता तर काही नाही, खरं नाही, आता खरं नाही। पाण्याच्या लाटा ते जहाजामध्ये येत आहे, आता काय होऊ शकत नाही, आता काय होऊ शकत नाही। संघर्ष केला आता काय होऊ शकत नाही। मग प्रभू कुठे आहे? प्रभू जहाजमध्ये झोपले आहे। मग प्रभूकडे गेल्यानंतर ते म्हणले नाही, प्रभू काय म्हणत आहे? प्रभू तुला आमची चिंता नाही का? काय म्हणत आहे? हे गुरु क्या तुझे चिंता नहीं की प्रभू तुला आमची चिंता नाही का? आम्ही नाश होत आहे। प्रभू तुला चिंता नाही का? आम्ही नाश होत आहे। देवाचं वचन सांगतं परमेश्वरला सगळ्यांची चिंता असते। आमेन। हालेलुया। परमेश्वरचं ध्यान सगळ्यावर आहे। बायबल सांगतो तुमच्या डोक्यावरचा एक केस मोजला आहे। मत्ते 10:30 मध्ये लिहिलं आहे, तुमच्या डोक्यावर किती केस आहे त्याला ते माहित आहे। म्हणजे किती ध्यान देवाचं आमच्यावर आहे, किती ध्यान आमच्यावर आहे देवाचं। आता वचन सांगतं येशू ख्रिस्त त्यांच्या संगती असून, त्या जहाजेमध्ये असून, आम्ही काय पाहत आहे? त्या जहाजी बाजून असून पण ते म्हणत आहे, प्रभू तुला आमची चिंता नाही का? आम्ही मरत आहे, आम्ही नष्ट होत आहे। 1 पत्रस 5:7 मध्ये पत्रस म्हणतो आपली सर्व चिंता त्याच्याकडे टाका, कारण की त्याला ध्यान आहे। होऊ शकतं आम्हाला ध्यान नाही, कधी आम्ही विसरतो। देवाला ध्यान आहे। अपनी सारी चिंता उसी पर डाल दो, क्योंकि उसको तुम्हारा ध्यान है। हा बघा, इथं सांगत आहे त्याला ध्यान आहे प्रभूला, पण आम्हाला ध्यान आहे का? आम्ही ध्यान लावतो का? बघा शरीरासाठी आपण कसं, कोण म्हणाले व्यायाम, डॉक्टर म्हणले व्यायाम करा, असं करा, श्वास हे ते करायला बसणार आहे। पण बाबा जगायला पाहिजे, प्राण श्वास काय करतात लोक त्याच्या विरोधामध्ये, पण जे सांगेल ते करायला तयार आहे। डॉक्टर ध्यान लावायला तयार आहे। जो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे, जो सर्वशक्तिमान परमेश्वर नाही, व्यायाम करणं चांगलं आहे, पाहिजे मी ओके। व्यायाम शरीरासाठी चांगला असतो, आत्म्यासाठी देवाचा वचनाचा व्यायाम। ओके, प्रेज लॉर्ड। किती आपण हळू म्हणतो हालेलुया। तर देवाकडे आमचं ध्यान असायला पाहिजे, तर कारण की त्याचं वचन सांगतं पत्रस म्हणतो आपल्याकडे त्याचं ध्यान आहे, म्हणून तो आपली सर्व चिंता त्याच्याकडे टाका, कारण की त्याला ध्यान आहे। आमेन।
आमेन. हालेलुया. देवाला ध्यान आहे. मला ध्यान आहे का? स्वतःला म्हणायचं, देवाला माझं ध्यान आहे, पण मला देवाचं ध्यान आहे का? मला घे म्हणायचं, म्हणाला म्हणा मला नाही नाही, सगळेच म्हणा आम्हाला ध्यान आहे. कोण म्हणणार नाही मला ध्यान नाही? सगळे म्हणा आम्हाला ध्यान आहे ना, प्रार्थना करतो ना, बायबल वाचतो ना, चर्चला जातो ना, सर्व सर्व म्हण. देवाकडे ध्यान लावणं जरुरीचं आहे. देवाचं वचन सांगतं इब्रानी 12:2, विश्वासचा करता आणि सिद्ध करणारा देवाकड आम्हाला पाहत राहायचं आहे. विश्वासाचा करता आणि सिद्ध करणारा जो देव आहे, जो ख्रिस्त येशू आहे, त्याच्याकडे आम्हाला ध्यान लावायचं आहे. आमेन. बघा 12:2 मराठी हिंदी वाचा ना, भेटलं का नाही? और विश्वास भी करता हाँ और सिद्ध करने वाले हाँ यीशु की ओर ताकते रहे, हाँ. जिसने उस आनंद की लज्जा की जो हम्म. उसके आगे धरा था. नाही हा बस तेवढंच, पहिले 2च वाचायचं, 3 मध्ये नाही द्यायचं आपल्याला. दो ही थे ना. पूर्ण पडलं का? पहिलं सांग, पहिल्यामध्ये आपल्याला हेडलाईन भेटते, विश्वास के करता और सिद्ध करने वाले परमेश्वर की ओर ताकते रहो. मराठीमध्ये कसं लिहिले? मराठी आहे का? वाचा. आपण आपल्या विश्वासाच्या उत्पादक व हा. पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. त्याच्याकडे लक्ष लावलं पाहिजे, त्याच्याकडे ध्यान लावलं पाहिजे. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण की देवाचं वचन स्पष्ट सांगतं, तेव्हाच आमचा विश्वास पार होऊ शकतो. त्यांनी संघर्ष केला, पण ते देवाकडे प्रभूकडे आले म्हणत आहे. पण त्यांचं एक हे होतं की प्रभू तुला ध्यान नाही का आमचं? प्रभूला ध्यान आहे, प्रभूला ध्यान आहे. तर भरपूर आम्ही समस्याकडे, जेव्हा तुफानकडे लक्ष लावत राहतो, त्यावेळेस जेव्हा तुफान येत आहे, ते येत आहेत, तेव्हाकडेच आम्हाला ध्यान लावायचं. त्यावेळेस बायबल सांगतो स्तोत्रसंहिता 50:15 वचन, संकट के दिन मुझे पुकार मी सुनूंगा. संकटामध्ये मला आरोळी कर, मी ऐकेल. समस्यामध्ये मला आरोळी कर. फक्त समस्येमध्येच नाही, हर समय आरोळी करायला पाहिजे. पण इथं खास करून समस्याकडे आम्ही त्यावेळेस जेव्हा आमच्या जीवनात येत आहे, तेव्हा मेन म्हणजे आमचं ध्यान समस्यावरच राहतं. आपलं ध्यान त्याच्यावर राहतं. पण देवाचं वचन सांगतं त्या समस्यामध्ये मला आरोळी कर, माझ्याकडे ध्यान लाव. त्याचा अर्थ सांगायचं त्या वचनाचं की समस्यामध्ये त्या गोष्टीकडनं पाहता, त्याच्याकडे ध्यान न लावता माझ्याकडे ध्यान लाव आणि माझ्याकडे प्रार्थना कर, मी त्या प्रार्थनेला ऐकेल. संकटाचं बघ कसं म्हणत आहे 50:15, और संकट के दिन मुझे पुकार, संकट के दिन मुझे पुकार, मैं तुझे छुड़ाऊंगा. मैं तुझे छुड़ाऊंगा. म्हणजे देव इथं तेच म्हणत आहे, जेव्हा अशी परिस्थिती येते, जेव्हा तुफान येतं, तर आमचं ध्यान त्याच्याकडे लागत आहे. पण देव म्हणत आहे त्या तुफानामध्ये, त्या ह्याच्यामध्ये तू माझ्याकडे ध्यान लाव. आणि म्हणून तो म्हणत आहे संकटात मला आरोळी कर, मी त्या संकटातून, त्या समस्यातून सोडवणारा देव आहे. आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तेव्हाच आमचा विश्वास पार होऊ शकतो. हालेलुया. आणि म्हणून भरपूर जरुरीचं आहे आमचा विश्वास पार होणं, आमचा विश्वास पार होणं. काय म्हणत आहे परत एकदा मराठीमध्ये कसं आहे? आणि संकट समयी माझा धावा कर, संकटासमयी माझा धावा कर. हा, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील. हा, संकटासमयी माझ्याकडे ध्यान लाव, माझा धावा कर, मी ऐकेन. दावीद म्हटलं स्तोत्रसंहिता 46:1, परमेश्वर तिथे म्हणत आहे, काय म्हणत आहे? देव आमचा आश्रय व परमेश्वर माझा दूढगर आहे आणि तो माझा आश्रय आहे आणि संकटात सहज मिळणारं सहाय्य, सहज मिळणारं सहाय्य माझा देव आहे. आमेन. आणि ते देवाचं वचन तेच सांगत आहे, येशू ते परमेश्वरचं वचन, परमेश्वर तेच म्हणत आहे की संकटात माझ्याकडे आरोळी कर, मी ते ऐकेल आणि त्या संकटातून मी सोडवेल. हालेलुया. ह्या लोकांनी पण तेच केलं, पण त्यांचं जे करणं होतं, पण काही गोष्टी होत्या की ते म्हणत आहे प्रभू तुला आमची काळजी नाही का? ते विसरून गेले वाटतं, ते विसरून गेले वाटतं. देव काळजी करणारा देव,
संगती संगती राहणारा देव ते विसरून गेले. बायबल सांगतो यहोवा क्षमा संगती संगती राहणारा देव आहे. तो म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. ते बी विसरून गेले वाटतं. भरपूरदा तुफान येतं तर भरपूरदा विसरून जायला लागतो आणि दुसरे विचार तुफान हात का बघतोय काय नाही गोंधळ करायला लागतं. ते मग दुसरे वचनकडे लक्षच नाही आपलं. मग आपण म्हणतो ध्यान नाही, देवाला ध्यान आहे. आमेन. आणि म्हणून जेव्हा आम्ही आमचं ध्यान देवाकडे लावतो आमचा विश्वास पार होणार आहे. आमेन. अगर आम्ही त्यावेळेस आमचं ध्यान देवाकडे न लावता त्या समस्याकडेच लावत राहतो, त्या तुफानाकडे लावत राहतो, तर आमचा विश्वास पार होणार नाही. उलट माग कारण पुढून आहे ना तुफान, पुढून तुफान आहे तर पार होऊच शकत नाही. किती पण कोशिश करा, वादळ तुफान पुढून आहे, तोंडावर आहे तर मागं जाऊ शकतं. पण अगर देवाकडे आम्ही ध्यान लावतो त्या वादळातून बायबल सांगतं लाल समुद्राला 2 भागामध्ये देवाने केलं आणि इस्रायल लोक त्याच्यातून पार झाले. लाल समुद्र एवढा विशाल समुद्र त्याच्यातून देवाने मार्ग काढला, 2 भागामध्ये केलं. मग हे काय तुफान आहे? त्याला लाल समुद्र म्हणताना हे केलं तर हे काय तुफान आहे? पण भरपूर आम्ही त्यावेळेस आमचं ध्यान त्या गोष्टीकडे लावतो आणि भरपूर आम्ही निराश होतो, तुटतो. आमचा विश्वास जसं म्हणलं पार व्हायचा उलटा होतो, मागं जातो, मागं जातो. का? त्यावेळेस आम्ही देवाकडे नाही लावलं. त्याच्यामुळं आमचा विश्वास पार होणार नाही. कारण की देवाचं इब्रिकारास पत्रामध्ये आम्ही ऐकलं जो विश्वासा करता आणि सिद्ध करणारा त्याच्याकडे आम्हाला पाहायचं आहे, त्याकडे ध्यान लावायचं आहे, तेव्हाच आमचा विश्वास पार होऊ शकतो. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर देवाला धन्यवाद देऊया. यावेळेस इथं थांबूया, पुढच्या वेळेस याचा भाग पुढे घेऊया. आमेन. यावेळेस आपण उभारूया, आपल्या जागेवर देवाकडे प्रार्थना करूया.